वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। मालेगाव बॉम्बस्फोटाला 29 सप्टेंबरला 17 वर्ष पूर्ण होत आहेत। भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर 100हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते। या बॉम्बस्फोटानं मालेगावच नाही तर देश हादरला होता। मुंबईच्या एनआय विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल म्हणजे उद्या 31 तारखेला लागणार आहे। या स्फोटात ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावलं त्यांच्या डोळ्यात आजही आसू आहेत। न्यायाच्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची व्यथा आम्ही जाणून घेतली, पाहूया। 2008 साली 29 सप्टेंबरला मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटानं अनेकांचं जीवन बदलून गेलं। 10 वर्षांची चिमुकली फरहीन वडापाव आणायला भिक्खू चौकात गेली, ती परत आलीच नाही। लियाकत शेख यांच्याकडे आपल्या गोंडस मुलीचा, चिमुकल्या फरहीनचा हा फोटो आणि आठवणी फक्त शिल्लक आहेत। हम बोलने की कोशिश करते, भुला नहीं पाते। बच्ची थी, 10 साल की थी। यहाँ हमारे पास कोई फोटो नहीं था, ये स्कॉलरशिप का फोटो है स्कूल का। उनको सजा मिलने होना, हमको कोर्ट से फैसला मिलने होना। ट्रॅव्हल चालक शेख रफीक शेख मुस्तफा हे मुंबईला जायला निघाले होते। भिक्खू चौकात त्यांनी चहा घेतला आणि पान खाऊन मुंबईच्या दिशेने ते रवाना होणार तेवढ्यात स्फोट झाला। त्यात रफीक मृत्युमुखी पडले। मोठा आधार हरवल्यानं त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करत जगावं लागलं। इंसाफ मिलने को लगता है, मिलने को लगता है, हम तकलीफ उठाए होते तो तकलीफ होने को लगता है कि सारी दुनिया को जाने, ऐसा कभी ना होए। परवरदिगार से ये उम्मीद है अदालत को हिदायत दे हो, उनके दिल में मोहब्बत पैदा करे, हमारे तरफ से हिसाब लगा दे। उस टाइम में बहुत ज्यादा तकलीफ हमें हुई। खाली मैं, मेरी अम्मी और हमारे नानी नाना थे। उस टाइम में बहुत ज्यादा परेशानी दिक्कत हुई। उसमें मेरे अब्बू शहीद हुए थे और जो ये हादसा हुआ जिनमें ये लोग थे उनको सख्त सजा मिलना चाहिए और उनके ऊपर ज्यादा से ज्यादा कार्रवाई होना चाहिए। बस ये मेरी बहुत रिक्वेस्ट है और इल्तिजा है मेरी। या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर 100हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते। तर काही दिवसांनी देशात कुठे ना कुठे बॉम्बस्फोट किंवा अतिरेकी हल्ला होण्याचा तो काळ होता। त्यामागे कधी इंडियन मुजाहिद्दीन, कधी सिमी, कधी पाकिस्तानचे जैश, लष्कर-ए-तोयबा अशा जिहादी अतिरेकी संघटना असायच्या। त्यामुळे मुस्लिम बहुल मालेगावात बॉम्बस्फोट झाल्यानं देश हादरला होता। महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं तात्काळ याचा तपास दहशतवाद विरोधी पथक म्हणजे ATS कडे दिला। तत्कालीन प्रमुख हेमंत करकरेंनी तपास सुरू केला। सुरुवातीला तपासात संशयाची सुई हिंदुत्ववादी संघटनांकडे वळली। स्फोटाच्या ठिकाणी एक बाईक सापडली आणि त्यावरून ATSनं साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांना अटक केली। त्यांच्यासोबतच रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांना आरोपी करण्यात आलं। 12 पैकी 5 आरोपी फरार आहेत। अभिनव भारत और उससे मुंसलिक जो तंजीमें हैं, मालेगांव ब्लास्ट में पहली मर्तबा वो लोग सामने आए हैं। उससे पहले किसी को कुछ पता नहीं था और देश के अंदर भी मतलब ये बातें मालूम नहीं थी। हालांकि बम ब्लास्ट इक्का दुक्का हो रहे थे, मगर जमीयतुल उलमा जब आगे आई है तो तमाम तंजीमें जो है वो अपने घरों में वापस चली गई और उसके बाद से ये हादसा जो है अब होना बंद हो गए हैं। 11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकलमध्ये झालेल्या स्फोटांचा बदला घेण्यासाठी एक कृत्य केल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं। त्यावरून राज्य आणि केंद्रातील आघाडी सरकारनं हिंदू दहशतवाद या शब्दाला जन्म देत या घटनेला देशात आणि जगात सुरू असलेल्या जिहादी दहशतवादासोबत जोडलं। हिंदू टेरर के बारे में मैंने बहुत क्लियरली कहा है कि मेरी पार्टी ने भी इसमें कहा है कि कोई भी टेररिज्म हो उसका रंग नहीं होता है। जो मेरे पार्टी ने कहा है उससे मैं पूरा सहमत हूं, सवाल ही नहीं उसका इससे कनेक्ट करने का। प्रधानमंत्री पर और गृह मंत्री पर कि वे आतंकवादी गतिविधियों में संघ के कार्यकर्ताओं को बचाने के लिए वे पुलिस पर, NIA पर, पुलिस अफसरों पर दबाव डाल रहे हैं। ATSने या प्रकरणी मोक्का लावला होता, मात्र नंतर मोक्का मागे घेण्यात आला। हा तपास नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजे NIA कडे गेला। हा कट कुणी रचला,
कोणी रेकी केली, आरोपींच्या लॅपटॉपमध्ये काय मिळालं, दूरध्वनी संवादात काय चर्चा झाली, याचे सगळे पुरावे एनआयच्या विशेष न्यायालयाकडे सादर केलेले. प्रॉसिक्युशन आम्ही चालवलंय. त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी आपापल्या परीने मेहनत केली आहे. जो काही एव्हिडन्स आहे तो आम्ही कोर्टापुढे ठेवलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यात आम्ही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. जे आहे ते कोर्टापुढे आहे. त्यामुळे आम्हाला अशी आशा आहे की चांगलाच रिझल्ट येईल. आपल्याला प्रकरणात गोवण्यात आल्याचं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा दावा आहे, तर आपल्या विरोधात पुरावे नसल्याचा कर्नल प्रसाद पुरोहित यांचा दावा आहे. हर एक केस में दो पक्ष होता है और हर एक पक्ष की सोचने का यही होता है कि हमारे पक्ष में फैसला आवे, लेकिन अंतिम निर्णय तो माननीय न्यायाधीश महोदय का रहता है. हर कोई अपने हिसाब से सोचता है, लेकिन न्यायाधीश महोदय तो पूरा बैलेंस करके सोचते हैं. उनको न इस पक्ष से लेना देना है न उस पक्ष से लेना देना है. और मुझे न्यायपालिका पर भरोसा है, जिस न्यायपालिका को मैं प्रतिनिधित्व करता हूं. मैं एक ऑफिसर ऑफ द कोर्ट हूं, कोर्ट का एक अधिकारी हूं और मैंने अपनी जिम्मेदारी किया है और मुझे पूरा विश्वास है की सत्य की बीट होती और लोगों को न्याय मिलेगा. इतके वर्ष या सर्व आरोपींच्या यामध्ये गेलेले आहे आणि ज्याप्रमाणे कुठल्याही दहशतवादाला धर्म नसतो, त्याचप्रमाणे कोर्ट कधीही धर्म पाहून कुठल्याही केसमध्ये निकाल देत नसतो. मला असं वाटतं की जे पुरावे आहेत त्याच्या आधारे सर्व आरोपी सुटले पाहिजे. मधल्या काळात 2017 साली सर्व आरोपींना जामीन मिळाला होता. त्यावेळी 2019 साली साध्वी प्रज्ञा भोपाळमधून भाजपच्या तिकिटावर खासदारही बनल्या. हिंदू विरोधी अशी छबी असलेले काँग्रेसचे मोठे नेते दिग्विजय सिंग यांचा त्यांनी जवळपास 4 लाख मतांनी पराभव केला होता. इन गुनहगारों का, इन नराधमों का मैंने हर बार तिरस्कार किया है और उनको हर हालत में सजा होना चाहिए. विश्व के हर बमब्लास्ट किया जो भी गुनहगार है उनको सजा होना चाहिए. लेकिन दुर्भाग्य है इस देश का कि अपनी राजनीतिक रोटियां सेकने के लिए इन्होंने गुनहगारों को पकड़ा ही नहीं और निर्दोषों को पकड़कर यह हिंदू मुसलमान का राजनीति चलाया. मुस्लिम तुष्टीकरण का आधार के ऊपर 2009 का आम चुनाव सामने रखकर इस मुकदमे का इन्वेस्टिगेशन किया. 24 अक्टूबर को मेरे घर में हेमंत करकरे आए और उसके पहले एटीएस की टीम आकर मुझे इलीगली अपने कस्टडी में लिया. परमवीर सिंह हैं, वो उन्होंने मुझे मेरे कपड़े उतरवाए और मेरी छाती पर चढ़ के डांस करने लगे. वो लोग मुझ पर जोर बना रहे थे कि मैं मोहन भागवत का, प्रवीण तोगड़िया का, श्री श्री रविशंकर का, योगी आदित्यनाथ का नाम लूं, ताकि इन लोगों ने मुझे ब्लास्ट करने के लिए बोला है. मैंने साफ इनकार कर दिया. मालेगाव बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का, याचं उत्तर उद्या मिळेल. सर्वांचं लक्ष जस्टिस AK लाहोटींच्या निर्णयाकडे असेल. संदीप जेजूरकर, ABP माझा, मालेगाव.